त्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या। महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता जर आपण पाहिलं तर आज आहे सोमवार आणि आज येणार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जून महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता। होय, कारण आपण जर GR बघितला तर GRमध्ये जून महिन्यासाठी निधी आलेला आहे आणि तो GR येऊन आता 5 दिवस झालेले आहेत आणि आता काही तांत्रिक अडचणीमुळे मागच्या आठवड्यात वाटप झालं नाही। तर आज आहे सोमवार, आज 13 जुलै, आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जून महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता हा जमा होणार असल्याचं सांगितलं आहे। पुढे मी 2 महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात वाटप सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोण होणार पात्र, कोण होणार अपात्र, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती तुम्हाला खटाखट पैसे आल्याचा मेसेज आल्याचा पाहायला मिळणार आहे। आता ह्यामध्ये सगळ्यात मोठी एक अपडेट आलेली आहे, ती म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांना सगळ्यात अगोदर जून महिन्याचा हप्ता त्यांच्या मोबाईलवरती दिसणार आहे। होय, ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आला होता त्यांना अगोदर जून महिन्याचा हप्ता येईल। मग आता वाटप हे सरसकट होणार का की टप्प्याटप्प्याने होणार आहे? तर पहा, आज लाडक्या बहिणींसाठी पहिला टप्पा सुरू झालेला आहे। आज पहिला टप्पा सुरू झालेला आहे। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पुढच्या 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। होय, पुढचे 3 दिवस जे आहेत आपण जर बघितलं, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसात राज्यामध्ये आपल्याला 3 टप्प्यात वितरण पाहायला मिळणार आहे। आणि ही सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः काल सांगितलं आहे ट्विट करून की आता लाडक्या बहिणींना या पैशामुळे चांगलं त्यांचं जीवन जगता येत आहे आणि अशामुळं आम्ही ही लाडकी बहिणींना कधीही बंद करणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार किंवा कोण पात्र कोण अपात्र। जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा आधी प्रश्न घेऊया आपण, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार? आपण जर पाहिलं तर आज आपल्याला 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे। प्रामुख्याने जर आपण यामध्ये पाहिलं तर मुंबई असेल, मुंबई उपनगर असतील, ठाणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, पुणे असेल, सातारा असेल, सांगली, पुढे जर आपण बघितलं तर नाशिक असेल, सोलापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, तिकडे बीड असेल, जालना असेल, अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त जी संख्या आहे असे काही प्रमुख जिल्हे आहेत, या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कमेंट पटापटा करा की जून महिन्याचा हप्ता त्यासाठी तुम्ही KYC केलेली आहे का? तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आलेला आहे का? मागचे किती हप्ते तुम्हाला आलेले आहेत आणि तुमचा जिल्हा कोणता आहे? आणि ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनीसुद्धा कमेंट करा। जून महिन्याचा हप्ता ज्यांना येत आहे त्यांनीसुद्धा कमेंट करा। हे बघा, सगळ्यांनाच सरसकट वाटप होणार नाही, त्यामुळं मला पैसे आले नाहीत हे तर तुम्हाला सांगता येईल, पण तुम्हाला पैसे येणार आहेत हे लक्षात घ्या। जर कोणाला पैसे आले तो जर मला पैसे आलेत आणि तुम्ही लगेच म्हणाल मला नाही आले तर येणार नाहीत, कारण हळूहळू टप्प्याटप्प्याने वितरण होत आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, भरपूर लाडक्या बहिणी हे बादसुद्धा होत आहेत। त्याचं काही मुख्य कारण तुम्हाला मी आता सांगत आहे पुढं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, चॅनलला आधीच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती पाठवा, व्हॉट्सअपला पाठवा, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवू द्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे, बरोबर का? तर ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता येणार नाही, कारण त्यांना मे महिन्याचा हप्तासुद्धा आला नव्हता। बघा, ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आला नव्हता त्यांना जर जून महिन्याचा हप्ता घ्यायचा असेल तर 3 गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे। पहिली म्हणजे लाडकी बहीण योजनेची KYC करणं, हे खूप महत्त्वाचं आहे। दुसरी म्हणजे तुमची अर्ज पडताळणी जर केली असेल तर तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणी करावं लागेल, कारण कोणत्या कारणासाठी तुम्हाला बाद केलेलं आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथं जमा करावं लागणार आहे। आता बघा, तुम्हाला जर वाटत असेल की मी KYC सुद्धा केलेली आहे किंवा माझे डॉक्युमेंट काही चुकीचे गेले असतील तर मला ते परत चेक करायचे असतील, तर तुम्हाला त्यासाठी
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत असा एक फॉर्म भेटतो. तो अंगणवाडीमध्ये किंवा महिला व बालविकास विभागामध्ये मिळतो. तो तुम्हाला तिथं जाऊन भरावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी देतो आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो आहे, जर तुम्हाला तुमचा लाभ पुन्हा सुरू करायचा असेल तर तुम्हाला एक फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो. तो फॉर्म असा आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत असा त्या फॉर्मचा विषय आहे. तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. तो फॉर्म तुम्हाला भरून देताना तुमच्या अंगणवाडीत किंवा डायरेक्ट महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता. त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची डॉक्युमेंट लागतील, जसं की आधार कार्ड असेल, तुमचं उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, नंतर तुमचा जो अर्ज आहे त्या अर्जाचा जो क्रमांक आहे तो असेल आणि तुमची स्वाक्षरी. अशा काही महत्त्वाचं कामं केल्यानंतर तुमचं नाव पुन्हा एकदा पुनर्अर्ज पडताळणीसाठी जाईल आणि जर तुम्ही पात्र राहिलात तर तुमचं नाव पुन्हा एकदा पात्र लाभार्थी यादीमध्ये टाकण्यात येणार आहे. आणि जर समजा तुम्हाला तुमचं नाव आलंच नाही त्याच्यामध्ये, तर मग तुमचं लाभ जो आहे तो कायमचा बंद होणार आहे. कारण तुम्ही कुठल्या तरी नियमांमध्ये बसत नसाल म्हणून तुम्हाला बाहेर काढलं गेलेलं आहे. असा एक त्याचा परिणाम असू शकतो. त्यामुळं पटापटा जाऊन बघा आपलं नाव पात्र लाभार्थीमध्ये आहे का. नसेल तर तुम्हाला ते KYC करावं लागेल. परत पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती अर्ज करावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टीनंतर तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये येईल आणि मग तुम्हाला हप्ते चालू होतील. आता पटापटा कमेंट्स करा. कोणत्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आलेला होता, कोणाला मागचे सगळे हप्ते आलेले आहेत, कोणाची KYC झालेली आहे, त्यांनी कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.